विषयी जीव, दुसरा आहे मुमुक्षु आणि तिसरा आहे पामर. बरोबर ना? आता तीन प्रकारचे वर्ग आहेत. पहिला आहे विषयी जीव. विषयी जीवामध्ये कोण मोडतंय बघा, लक्ष द्या इकडं. खावं प्यावं ल्यावं मौज मजा मस्ती करावी हा जो काही वर्ग आहे तो विषयी जीवामध्ये मोडला जातो. दुसरा वर्ग जो आहे तो आहे मुमुक्षु. म्हणजे आपण सहज म्हणतो कमीत कमी माणसाला मुमुक्षत्व तरी प्राप्त व्हायला पाहिजे. मुमुक्षत्व प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय होणं? देव आहे का हो? देव आहे का? बरं असेल तर तो त्याची माझी भेट होईल का? बरं त्याची माझी भेट होईल तर कशाने होईल? माझा उद्धार होईल का? कमीत कमी ह्या स्टेजपर्यंत माणूस यायला हवा बरं का. त्याला कमीत कमी आपण म्हणतो माणसाला मोक्षत्व तरी प्राप्त व्हायला पाहिजे, कमीत कमी इथपर्यंत तरी यायला पाहिजे. आणि तिसरा जो वर्ग आहे तो पामर, त्याला म्हणतात पामर. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्याला अपरोक्ष अनुभव आलेला आहे, मी ब्रह्म आहे, मी जगत ब्रह्म आहे हे ज्याला कळालेलं आहे, सार आणि आसाराचा ज्याला उलगडा झालेला आहे, जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य याचा साक्षात्कार ज्याला साक्षात अनुभव आलेला आहेत ना, त्याला पामर म्हणतात. तसा ब्रह्मज्ञानाचा कोणाला आतापता पण नाही बरं का. तुम्हाला असं वाटत असं समाजात लय परमार्थ चाललाय पण सगळी बुजबुजपुरी आहे, बुजबुजपुरी जा. कारण लोकेशना दारेशना आणि वित्तेशनाने घातलेलं ते थैमान आहे बरं का. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात या मृत्यू लोकातील ज्याचा शेवटचा जन्म असेल त्याला अशा खऱ्या संतांची भेट होईल. श्रीपाद बाबासारखे, रामदास बाबांसारखे. ज्याचा या मृत्यू लोकातील शेवटचा जन्म असेल त्याला अशा खऱ्या संतांची भेट होईल. आणि संतांची भेट होणं एवढी साधी सोपी गोष्ट. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला नेकीचं कर्म करावं लागतं. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो, ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते आपल्याला कर्म निष्काम भावनेनं करायचंय. आणि ज्या वेळेला आपण नेकीचं कर्म करतो त्यावेळेला त्या केलेल्या कर्माची तुम्हाला आम्हाला शिदोरी भेटत असते. बरोबर ना? इथं तसं वास्तविक पाहिलं गेलं तर श्रीपाद बाबाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर काय आहेत श्रीपाद बाबा मी तुम्हाला सांगतो. आता इथं वापी हे मोठं शहरच आहे, पण समजा मी तुम्हाला उदाहरण देतो मुंबईचं. याच्यापेक्षा मोठमोठ्या बिल्डिंगचं काम चालू असते मुंबईला. वर्ष 2-2 वर्ष बिल्डिंगचं काम संपत नाही बरं का बाबा. आणि त्या बिल्डरने त्या बिल्डिंगचं काम ज्यावेळेस करायला घेतलं ना तर त्याची अशी त्या बिल्डरची माणसं त्याच्या हाताखाली असतात. 2 वर्ष ते कामगार तिथं काम करतात ते. आणि त्यांनी त्या कामासाठी ना ते लोक नेमलेली असतात, त्याला इंजिनियर लोक म्हणतात. बरोबर ना? ते येतात फक्त गाडीच्या साईटवरती काम चालू असतं, 4 व्हीलरमध्ये येतात आणि आले का त्या येताना ना गाडीमध्ये बिस्किटचे पुढे ठेवतात, बिस्किटचे. आणि तिथं काम करणारे लोक आता तिथं कुत्रे बसलेले असतातच. कुत्रे आहेच तिथं बघा तुम्ही. आणि ते गाडीतून खाली उतरले का ते असे त्या कुत्र्यांना असे बिस्किटचे पुढेचे पुढे फेकतात. आपण पोरांना एक बिस्किट पण लवकर देत नाही बरं का, बघा तुम्ही. पण ते असे बिस्किटचे पुढेचे पुढे फेकतात. तसा संत मोक्ष देतात. श्रीपाद बाबाच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये ब्रह्मज्ञानाची नामाची ठोस द्यायचं काम चालू आहे. पाहिजे त्याने यायचं घेऊन जायचं. तुका म्हणे घट नट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटे भावे सोखा मेळा. यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर आणि करावा विचार न लगेच चिंता करून. सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नावे. कसाही असू द्या, कसाही असू द्या, बस माणसाच्या जन्माला आलेला आहे ना अधिकारी तो या नामाचा, भगवंताच्या नामाचा. कसाही असू द्या, फक्त एकच तुम्ही जसे आहेत ना तसे दाखवा बाबा. संतांना जर काय आवडत नसेल तर संतांना फक्त दंभ आवडत नाही, दंभ. जसे आहे ना तसे दाखवा बाबा. काय करतात? आम्ही असे आहेत बघा. काय करणार आहे? काय करता तुम्ही? पाहिजे ते करू. काय म्हणतात ते? अहो पाहिजे ते करू. फक्त संतांना दंभ आवडत नाही, दंभ. तुम्ही म्हणशाल दंभ कशाला म्हणतात? सांगू बाबा. दंभ म्हणजे काय? नसलेलं दाखवणं या नाव दंभ. कळतंय? बस त्याच वेळेला संतांना राग येतो. ज्या वेळेला भक्तीमध्ये काही घोटाळा होईल ना त्याच वेळेला संतांना राग येतो. लक्षात ठेवा. एरवी तुम्ही काही करा, काही करा, साधूला कधीच राग येत नाही. आधीच जन उद्धट.
त्यात करू नये गुह्य प्रगट मुळे भक्तीची वाटा आणि मगच गोपतीन संत बस. ज्या वेळेला भक्तीमध्ये घोटाळा होतोच ना त्याच वेळेला संतांना राग येतो. एरवी कधी संतांना राग येत नाही. अहो विचार करा, नाथबाबांच्या बायकोची छेड काढली, नाथबाबांच्या बायकोची छेड काढली, काय नाही बोलले. देवघरात चपला घालून गेले, काय नाही बोलले. अंगावर थुंकले, थुंकलेला सुद्धा प्रसाद दिला, येऊन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. आणि तो काय साधा भक्त नाही झाला बरं का बाबा. तो मग म्हणायला लागला, एका जनार्दन का बंदा आणि जमीन आसमान खुदा बघा. अरे मुसलमान होते जातीनी आणि त्यांनी माझ्या नामने याचं नाथबाबांचं ऐकावं. विचार करा. आणि आपल्या कुळामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले तुकोबारांचं आपण नाही ऐकायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट. एवढे संत महात्मे अवताराला आले आणि आपण त्यांचं नाही ऐकायचं. मग कोणाचं ऐकायचं. नका करू नाशा आयुष्याचा, तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. पुढचं काय बाबा. सकळांच्या पाया, सकळांच्या पाया माझे गडी आपुलाले चित्त तुकोबारांनी या जगाकडे पाहिलं. भक्ती नाहीये, उगाच करायचं म्हणून करायचं, उगाच चाललंय म्हणून चाललंय. त्यांनी पाहिलं या समाजाकडं आणि त्यांनी पाहिल्याच्या नंतर आता हा सगळा माल काळाच्या तडाख्यामध्ये जाणार. भक्ती नाही, फक्त चाललंय म्हणून चाललंय, करायचं म्हणून करताय. आणि त्यांनी महाराजांच्या प्रमाणात जायचं आपलं लक्षात ठेवा. आता पाहिलं, आता हा सगळा माल काळाच्या तडाख्यामध्ये जाणार म्हणून तुकोबारांनी लेखणी हातात घेतली. सैरा वैरा पळस सुटले, पळस सुटले, पळस सुटले. अनवानी पायाने तुकोबार आहे. कशासाठी, कुणासाठी. तुमच्या आमच्यासाठी बरं का. हो. आणि तुकोबारांनी लेखणी हातात घेतली. साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर तुकोबारांनी केला. समाजाला सांगत सुटले, समाजाला पळत सुटले. अरे बाबांना परमार्थ कशाला म्हणतात ते समजून घ्या, देव कशाला म्हणतात ते समजून घ्या, भगवंताचं नाम कशाला म्हणतात ते समजून घ्या. पण समाज ऐकायला तयार. साम दाम दंड भेद चारही गोष्टींचा तुकोबारांनी वापर केला तरी सुद्धा समाज ऐकायला तयार नाही. शेवटी तुकोबारांची मजल कुठपर्यंत गेली माहिती का तुम्हाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. तुकोबारांची मजल कुठपर्यंत गेली. अहो तुमच्या आमच्या पायापर्यंत तुकोबारांची मजल जाते. लागून या पाया विवितो तुम, लागून या पाया विवितो कुठपर्यंत साधूची मजल जाते विचार करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. अरे बाबा तुकोबारांची मजल आपल्या पायापर्यंत एक जातीये. आपली एवढी योग्यता आहे का. तुमची सामान्यांची सोडून द्या, महाराजांचीच नाही राहिली तर बाकीच्यांचं काय. महाराजांचीच नाही राहिली. काय चालू आहे इकडचं तिकडचं. ज्ञानेश्वरी वाचा जर म्हटलं ना बरं का बाबा, ज्ञानेश्वरी घरात असावी, ज्ञानेश्वरी वाचा. महाराजांना तर सांगितलं ना, महाराजांनाच टाइम नाही ज्ञानेश्वरी वाचायला. इकडचा तिकडचा खिदडखाना सासू सासऱ्याच्या जावयाच्याच गोष्टी चालू नाही. काय चाललंय वेगळं. अमृताची गोडी पुढीला सांगसी, अमृताची गोडी पुढीला सांगसी.
साधन नाही बरं का. तुमच्या डोक्यामध्ये जर गोड गैरसमज असेल तर तो लगेच बाजूला करून टाका. तुम्हाला असं वाटत असेल हे कीर्तन आणि प्रवचन हे उद्धाराचं साधन नाहीये, ही ज्ञानोत्तर भक्ती चालू आहे, पण ज्ञान पूर्वस्थिती काय आहे ती तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचं इथं राहून. लक्षात ठेवा, कीर्तनाने आणि प्रवचनाने कोणाचाही उद्धार नाही होणार. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून खाली सही करून देतो, कोणत्याही कोर्टामध्ये खटला टाका. हा निरोप आहे, प्रचार आहे, प्रसार आहे, दवंडी आहे ही. तुकोबाराय वर्णन करत, तुका म्हणे मज धाडीले मार्ग हा सोपा सुखरूप. कोणता मार्ग जो सुखरूप आहे तो जाणून घेण्यासाठी ही योजना आहे कीर्तन प्रवचन. ही संप्रदायाची सेवा आहे आणि ती निष्काम भावनेने इथल्यांनी करायची आहे. पण ऊत आलाय, ऊत महाराष्ट्रामध्ये अगोदरच 50-50 हजार, 25-25, 30-30 हजार रुपयाचे, 40-40 हजार रुपयाचे कीर्तन तारखा घ्यायच्या अगोदर ठरवून घेतात. ते आम्ही बी देतो. मी सांगून जाईन, सावधान, इंटिमेशन आहे साधू संतांची. लक्षात ठेवा, सामान्य गोष्ट नाहीये ही, सोपं नाहीये कीर्तन प्रवचन म्हणजे. तुम्हाला करायचे असतील तर निष्काम भावनेने संप्रदायाची सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही कीर्तन कार्यक्रमाच्या अगोदरच ठरवून घेत असतील तर तुकोबाराय म्हणतात ते सगळे साधू संत म्हणतात ते सावधान. आता आपल्याकडे एवढं फेड आलेत ना, सप्त्याला तर कीर्तन असतात, पण दशक्रिया असू द्या, 13वा असू द्या, वर्षश्राद्ध असू द्या, वाढदिवस असू द्या, कीर्तन ठेवणार म्हणजे. आणि मग जे पैसे जेवढे बाबांनी सांगितले तेवढे पैसे आम्ही बरोबर ना देतोच ही अगोदर ठरवून. बाबा बरोबर आहे का चुकीचं आहे सांगून जाईल. कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन. आतापर्यंत किती बाबा सत्य झाले तुमच्या काळामध्ये? मला एक विचार करा, तुकोबारांचा हा अभंग कधी कोणी घेतला का महाराजांनी? ऐकला कधी? कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन, भाड खाई धन विटाळ तो. पुढलं कोणाचा अभंग? तुकोबारांचा. कधी घेतला कोणी? पाहिला? ऐकला कधी? तुकोबाराय वर्णन करतात ते कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन. या शब्दावर मला आता जास्त बोलायचं, त्याच्यावर मी विश्लेषण करत नाही, कारण एवढ्या खालच्या पातळीचा तुकोबाराय शब्द वापरतात ते. कीर्तनाचा विक्रा जिथे होता असेल तिथे. आणि काय म्हणतात ते? काय म्हणतात त्याला नाही? भाड खाऊ. काय म्हणतात ते? भाड खाऊ. तुकोबाराय म्हणतात बरं का, मी म्हणत. पण त्याच अभंगाचं जर तुम्ही अशा लोकांच्या नादी लागले, कीर्तनामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये एकतर गर्दी नसती तरी चालत, पण दर्दी मात्र गर्दी असावी. गर्दी नसली तरी चालेल. त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे बघा बरं का तुम्ही. विठ्ठल त्याच अभंगाचं शेवटचं चरण काय सांगताय? तुका म्हणे त्यांचे दर्शन खोटे. कळतंय? भाषा कळते? तुका म्हणे त्यांचे दर्शन खोटे आणि पूर्वजांशी नेते नरकाधाडी. तुम्हाला आम्हाला नरकाला जावं लागेल यात संशय नाही, पण आपले मरून गेलेले जे पूर्वज आहे ना त्यांना सुद्धा तुम्हाला आम्हाला आपण ह्या कर्मामुळे आपल्याला ते नरकाला जाणार आहे. लक्षात ठेवा. दोन बाजू सांगतात ते. हरिपाठ दोन बाजू सांगतो. अशा लोकांच्या जर तुम्ही पाठीमागे लागले तर तुका म्हणे त्यांचे दर्शन खोटे, पूर्वजांशी नेते नरकाधाडी. पण तुकोबाराय म्हणतात ते तुम्ही ज्या मार्गाने गेले, साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर तुम्ही गेले तर ज्ञानोबारांचा हरिपाठच तुम्हाला आम्हाला ठिकाणी मानणार. बाकीचे ग्रंथ तर लय लांब राहिले. जा हरिपाठाचं जर चिंतन केलं ना तुम्हाला आम्हाला हरिपाठच जागेवर आणेल. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. मार्ग सोपा आहे. कोणाला मार्ग सोपा आहे केलाय विचार कधी आपण? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. इथं बसून तुम्ही आपल्या मरून गेलेल्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा करून देऊ शकतात. पण तुमची भक्ती सफल झाली तर इथं आपलाच उद्धार नाही तर आपल्या मरून गेलेल्यांचा कोण करणार आहे? बरोबर आहे ना? आपलाच नाही तर आपल्या मरून गेलेल्यांचा कोण करणार आहे? अहो संत कळाले नाही, देव कळाला नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि तुकोबारांच्या बाबतीमध्ये जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा, तुकोबारांच्या बाबतीत जर चांगला विचार जर केला, साधू एकतर सगळ्या गोष्टी होतील, पण संत भेट काय होणार? संत भेटू शकत नाही. कारण खऱ्या संतांचा दुष्काळ आहे बरं का बाबा, काय बोलतोय मी? खऱ्या संतांचा दुष्काळ आहे, दुष्काळ आहे खऱ्या संतांचा. आणि ती पोटासाठी तर भरपूर आली. पोटासाठी सोंग, पोटासाठी सोंग, पोटासाठी सोंग, त्यांच्या नादी लागू नका बाबा, एवढं लक्षात ठेवा. कारण संतांचा कार्य तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगतो बाबा. दोघ जण होते एका गावामध्ये, दोघ जण होते आणि ते दोघांचे शिक्षण भरपूर झालेलं होतं. त्याला आपण सुशिक्षित बेकार म्हणतो आपल्या गावाकडं, बरोबर ना? तर त्या गावामध्ये तो दोघंही सुशिक्षित बेकार होते, पण त्या दोघांना असं वाटायचं याच्यापेक्षा मी मोठा व्हावा आणि त्याच्यापेक्षा मी मोठा व्हावा. गावामध्ये माझ्याकडे पैसा, अडका, जमीन, बंगला, गाडी, नोकर, चाकर सगळं काही असावं. लोकांनी गावामध्ये मला प्रतिष्ठा द्यावी, माझ्या पाठीमागं धावावं, आम्हाला मान सन्मान द्यावा, असं दोघांनाही वाटत होतं. याला वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा असावा आणि त्याला असं वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा असावा. पण काय करणार, लगेच झटपट श्रीमंत एवढं सहजासहजी होत नाही. मग काय करायचं? युक्ती अशी झाली, योगायोगाने गावामध्ये एका महात्म्याचं कीर्तन होतं. महात्म्यांचे कीर्तन होतं. महात्मे कीर्तन आले. योगायोगाने महात्म्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं, म्हटले भाऊ, देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर एवढे भोळेत म्हटले, जर तुम्ही त्यांची भक्ती केली, आराधना केली, साधना केली तर ते पटकन प्रसन्न होऊन तुमचा जो काही इच्छित वर आहे तो लगेच देऊन टाकतो. 2 तासाच्या कीर्तनामध्ये बापूजी त्यांनी फक्त एवढा पॉईंट पकडला आणि लगेच गावाच्या बाजून 2 डोंगर होते, दोघं डोंगरावर साधना करायला. योगायोग असा एक खरोखर साधना केली, खरोखर साधना करता 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 बरेच दिवस झाले आणि एक दिवस मात्र खरोखर भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले. भोले बाबा खरोखर प्रसन्न झाले. एका जणाकडे गेले, साधनेतून बाहेर काढलं आणि सांगितलं, अरे तू ज्याची भक्ती करतोय, ज्याचे धावा करतोय, ज्याचे चिंतन करतोय तो तर मीच आहे. प्रसन्न आहे म्हटले, बोल तुला काय पाहिजे. प्रसन्न आहे, मागून घे. तो सावरला, पाया पडल्याच्या नंतर विचारलं, म्हणे देणार? म्हणे हो, देण्यासाठी आलोय, माग म्हणे काय पाहिजे ते. पण ते दोघंही हुशार होते, भोप्याच्या खुना. ते दोघं मित्र होते. याला असं वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा व्हावा आणि त्याला असं वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा व्हावा. आणि ते भोप्याच्या खुना, भोप्यालाच माहिती, गावामधले पहा तुम्ही बालपणीचा काळ आठवा. मग काय केलं, म्हटले एक करा ना. म्हटले काय? त्या डोंगरावर माझा एक मित्र साधलेला बसलाय, माझी विनंती पहिलं त्याला द्या ना, नंतर मी घेतो. आता बाबांना वाटलं, भोले बाबाच होते, त्यांना वाटलं किती आपल्या मित्राबरोबर आपुलकी बघा म्हणे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे म्हणे, चालत. तिकडे गेले, सेम त्यांना त्याच्यातून फाडलं साधने, ते पाया पडले आणि म्हटले प्रसन्न, म्हटले मागा काय मागायचं. ते म्हणे तिकडं हो म्हणे, तिकडून जाऊन आलो. त्यांनी पहिल्यांदा तुमच्याकडे पाठवलं. ते म्हणे नाही असं करा, पहिलं त्याला द्या. इकडचं म्हणतो पहिलं त्याला द्या, तो म्हणतो या पहिलं याला द्या. ते म्हटले हे पहा, माझ्याकडे फार टाइम कमी आहे, तुम्ही जर असं करत असाल तर मी चाललो. मग एक जण म्हटलं बरोबर ठीक आहे मागतो. म्हणजे मागू म्हणे, द्यायला चालले म्हणे हो म्हणे मागू. पण मागायच्या वेळेला यांनी थोडासा विचार केला, आपण जर सोनं, चांदी, हिरे, मोती, माणिक एक गाडी भरून जर मागितलं बाबा, आणि यानं जर 2 गाड्या भरून मागितलं तर हा आपल्यापेक्षा मोठा होईल. आपण जर गावाकडे 50 गावांची जहागिरी मागितली आणि याने जर 100 गावांची मागितली तर हा आपल्यापेक्षा
आपण जेवढं मागितलं त्याच्या जर याने डबल मागितलं तर हा आपल्यापेक्षा काय होईल, मोठा होईल. म्हणून याने जरा युक्ती लावली, म्हणजे देव सांगितलं म्हणे मागा पटकन, काय मागायचं म्हणे. ठीक आहे म्हणजे एक काम करा, द्यायचंय म्हणे. हो. द्यायला आले म्हणे. हो. म्हणे आता ह्या जागेवर ह्या क्षणाला माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय जागेवर गळून जाऊ द्या. बाबा मागणं केलं बरं का यांनी. काय म्हणतोय, या जागेवर माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय जागेवर गळून जाऊ द्या. ते म्हणले तू काय मागतोय, कळतंय का तुला? म्हणजे हो कळतंय. तुम्ही द्यायला आलेत ना, प्रसन्न आहे ना माझ्यावर, मग मला हेच पाहिजे. म्हटले असं. भगवान शिवशंकर म्हटले तथास्तु. म्हटल्या याचा एक डोळा, एक हात आणि एक पाय जागेवर गळून पडला. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर म्हटले मागा, आता तुमचा नंबर आहे म्हणे. त्यांना दिलं का? म्हणे हो त्यांना देऊनच इकडे आलोय. म्हणे एक काम करा, त्याला जेवढं दिलंय ना त्याच्या डबल मला द्या. परिणाम काय झाला? संतांच्या मागण्यामध्ये जगाचं हित आहे आणि आपल्या मागण्यामध्ये जगाचं वाटोळ आहे. मला सांगायचं हे सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकविते. हा संतांमधला आपल्यामधला फरक आहे. आमच्या इकडे आता माग गायकवाड ताई ते आले बाबा. आता जवळजवळ आपलं मेळाव्याचं 11वं वर्ष आहे बरं का. बापूजी आले, गायकवाड ताई पहिले काकांना ते यायचे बरोबरच. आता काका नाही, आता पियुष दादा येतो घेऊन ताईंना. आणि ते आले का बापूजी सगळे ते साधक आपले गोळा होतात सगळे. मग 12 काय, 1 काय, 2 काय, अहो त्याचा टाइमच नाही ना. मग आपण म्हणलं का ताई अहो तुम्ही झोपा ना, लईच वेळ झालाय आता. नाही आम्ही का झोपायला आलोत का? अहो काहीतरी प्रश्न विचारा आम्हाला. आणि ते पुण्याच्या पुढून बरं का बाबा येतात ते साधक आपले शिरूरहून, पुण्याच्या पुढून. त्यांना जर म्हटलं ना त्या 2 दिवस मेळाव्याच्या अगोदरच हजर बरं का बापा. 2 दिवस मेळाव्याच्या अगोदरच हजर. आणि त्यांना ते आमच्या बरोबर काम करतात. सगळं काम केल्याच्या नंतर बापूजींनी पाहिलं. त्यांना आपण म्हटलं का अहो महाराज तुम्ही जरा आराम करा, एवढं लांबून आले थकून बागून, आम्ही पुढचं नियोजन करायला जातो. ते म्हणजे नाही चला मी काय नांगरावून आलोय का, चला मी बी येतो म्हणजे. असं सांगू, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ऐशी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती करी लाभाविन कीर्ती किंवा बुडतसे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया. मातने भेटणं कठीण आहे महाराज, कठीण. एक वेळेला देव भेटेल देव, पण खरे संत भेटू शकत नाही जीवनामध्ये. लक्षात ठेवा, फार कठीण आहे, फार कठीण आहे संत भेट. लक्षात ठेवा, फार कठीण, एवढी कठीण, बहु अवघड आहे संत भेटी. काय महाराज आपल्याला म्हणायला उचलायचे जीवन लावायचे टाळायला काय लागत नाही. पण विचार करा, संतांची भेट अगोदर आहे. संतांची भेट किती दुर्मिळ आहे जीवनामध्ये. जर भक्तीचं सूत्र जर तुम्ही श्रीपाद बाबांनी समजून सांगितलं असेल, आम्ही जर समजून घेतलं असेल ना, तर तुमच्या आमच्यावर तुम्हाला असं वाटत असेल तर आम्हाला खऱ्या संतांची भेट व्हावा, तर त्याच्या अगोदर देवाची कृपा व्हावी लागते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यावर भगवंताची कृपा व्हावी, तर महाराज ते काय करावं लागतं मग तेवढं सांगा. सांगू, ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 5. आता कर्म करता करावे हे तरी खुंटले स्वभावे, तरी करी जरी आगवे तरीच अकर्ता तो. तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक लक्ष द्या, निष्काम भावनेनं कर्म करावं लागणार आहे. ज्या वेळेला तुमचं आमचं निष्काम भावनेचं कर्म आपण करू, त्यावेळेला भगवंताची कृपा पहिल्यांदी आहे. अगोदर भगवंताची कृपा भक्तीमध्ये गरजेची आहे. अहो संतांची कृपा लय लांब आहे. म्हणून अगोदर सांगितलं, देव भेटे संत भेटू शकत नाही. किती कठीण आहे संतांची भेट. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता धरवेल,
बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल का. इकडून तिकडून झाली बी त्याच अभंगाचं वरचं चरण पहा, इकडून तिकडून कशी तरी झाली, पण त्यातले त्यात संत अजून ओळखणं त्यातले त्यात कठीण. भेट इकडून तिकडून होतच नाही. बरं कशी तरी झाली तर त्यातले त्यात साधू ओळखणं अजून कठीण. त्याच अभंगाचं वरचं पुढचरण पहा तुम्ही. पवना घालवेन पालन पायी चढवेल गगन भूत भविष्य कळ येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान गा. आईशे कैशी याने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ते सदा सचितानंद आदरू आभास. ते त्याच्यामध्ये विलीन असतात, विलीन. खरे महात्मे आपलं मोठेपण दाखवीत. खरा महात्मा आपलं मोठेपण कधीच दाखवत. ज्ञानेश्वरी उचकायची ज्ञानेश्वरी. चातुर्य लपवी महत्व दाखवणं कधीच दाखवत. पण मग कसं आहे तुम्हाला सांगू का महाराज इथल्या ना पहिली गोष्ट लगेच हबप महाराजांना. मला एक तर कळतच नाही महाराजांना हबप तुम्ही जाऊ काही कळत नाही. हबप म्हणजे नुसतं महाराजच का हबप नुसता महाराज. हबपचा अर्थ कळाला सांगू. तुमच्यामध्ये सुद्धा हबप आहे. सामान्य सुद्धा तुम्ही हबप असू शकता. हबप म्हणजे जो हरीची भक्ती करण्यामध्ये पारंगत आहे असा तो. कळतंय. मग तो सामान्य तुमच्यामध्ये सुद्धा असतो. आणि हरिपद कोणाला प्राप्त इथल्यांदा नाहीये. सामान्य लोकांना हरिपद प्राप्त आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काशी. अभिमानी असे वर्गवास अभिमानी असे वर्गवास. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. सामान्य का तो ब्रह्म सुद्धा सामान्य. ब्रह्म काय सामान्य. आणि म्हणून ते हरिपद सुद्धा सामान्य जीवाला प्राप्त आहे. अहम इथल्यांना मुळेच नाही डोक्यात निघून टाकत नाही असं वाटत असेल. ब्रह्म सर्वागत सदा सोम जेथ आणू नाही विषम ऐशे जे जाणती ते अति दुर्गम आणि तयांच्या भेटी होय भाग्य परम. विचार करा कशाला ब्रह्म म्हणतात ते. भगवंताचं नाम कशाला म्हणतात ते. भगवंताचं नाम विचार करा. ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये वरतून 3 नंबरच्या ओळी सोडा आणि त्याच्या पुढच्या 4थ्या क्रमांकाच्या ओळीकडे जा. पै वेदांचे बहुभव वस्पन काय ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतायत ज्ञानोबा आहे. पै वेदांचे बहुवस्पन देखेची ना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा. पंचतत्व आहेत बरं का बाबा. 5 तत्व आहे. आकाश तत्व एवढं मोठं आहे. आता विचार करा. आता मागे थंडीचे दिवस गेलेत ना. थंडीचे दिवस होते. आता एक माणसाला अंथरूण आणि पांघरून झोपण्यासाठी बरं का ताई तर त्या थंडीच्या दिवसामध्ये ज्याचं जेवढं अंथरूण आहे ना तर त्याच्यात कमीत कमी त्या माणसाच्या 1.5 पट पांघरून तरी पाहिजे. कमीत कमी बरं का 1.5 पट. का तर थंडीचे दिवस आहे मग तो पाया खालून घे डोके खालून घे इकडून घे असं गोळा करून ते बरोबर ना. ते थंडीच्या दिवसामध्ये जेवढा माणूस आहे त्याच्या कमीत कमी 1.5 पट पांघरून पाहिजे त्या माणसाला. आता विचार करा तुम्ही हे आकाश तत्व याचा अंत आहे का काही. आकाश तत्वाचा अंत आहे आणि त्याला जर पांघरून घालायचं ठरलं तर आहे का असं काही. काहीच नाही ना या विश्वामध्ये. आहे आकाशाला पांघरून जर घालायचं ठरलं तर आहे का असं काही. काहीच नाही ना महाराज. आकाशाला पांघरून कोणाचं आहे होय. गगनाहुनी वाड नाम आहे. Oh,
गगनाहुनी वाढ. ज्या वेळेला आकाश तत्वाला लपंडाव खेळायचंय ना, तर त्या वेळेला हे आकाश तत्व त्याच्या स्वरूपाच्या आड जाऊन लपतंय. पै वेदांचे बहुवसपन देखेच ना जयाचे अंगण. वेदांचे बहुवस, अरे नामाच्या तुमच्या स्वरूपाचं अंगण सुद्धा पाहू शकत नाही. हे गगनाचे पांगुन होय देखा, त्यालाच भगवंताचं नाम असे म्हणतात. लक्षात ठेवा. नाही कळलं, वेदांना सुद्धा कळलं नाही. लक्षात ठेवा. वेद गाऊ गेला तो पुढे मौनावला, आणि श्रुतींना सुद्धा अनुमान लागलं. श्रुती नीती नयती अनुमानेना श्रुतीला सुद्धा अनुमान झालं नाही. असं असणार भगवंताचं नाम. तुकोबाराय म्हणतात ते माझ्यावर माझ्या बाबाजी चैतन्यांची संपूर्ण कृपा झाली, आणि बाबाजी चैतन्यांची संपूर्ण कृपा झाली. बाबाजी चैतन्यांची मी शरणागती केली, आणि गुरु शिष्य परंपरेनं अनादिकालचं जे तत्व आहे, भगवंताचं जे नाम आहे, हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रेय बलभीम नारायण बलभीम सकायानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा, आणि अजून पुढे काय असतील ते. ही अनादिकालची मालिका आहे. पुरावा आहे महाराज, असं नाही. आणि अनादिकालचं जे भगवंताचं नाम आहे ते माझ्या बाबाजी चैतन्यांच्या कृपा प्रसादाने मला मिळालं. तुकोबाराय म्हणतात ते नाम असं आहे का त्याचं वेदांनी सुद्धा गायन करावं. अभंगाचं पहिलं चरण.
तयाची संगती ते नाम. मला सांगा, एक अभंग आहे बरं का बाबा, मी खूप चाळला तो पण काही सापडला. यांनी अभंगच गायब करून टाकला. राम 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 विधीची म्हणती, कुणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्माराम. रामाशी आत्माराम ठावा असता का शरण जाता वशिष्ठाशी. तुका म्हणे राम तुझा तुझ पाशी, विचारून घेशी गुरुमुखे. अभंग सापडत नाही. कुठे अभंग गायब झाले? किती महत्वाचा अभंग आहे, कुठे गायब झाले? स्थिती पर अभंग, अनुभूती पर अभंग, नाम पर अभंग, बरेचसे अभंग नाही सापडत कुठेच. कोणी गायब केले, कशी गायब केली काय माहिती. शेपक म्हणून टाकून दिली काय बाजूला. हा मग तेच नाही, दिले बाजूला आत्ताच असं आहे. कीर्तनाला जर कीर्तन यायला लागलं ना बाबा, कीर्तनकारांना एकदा कीर्तन करायला लागले, 2-4 जर कीर्तन झालेत ना, तर गावोगावी एकदा गेले का थोडंसं झाल्याच्या नंतर, प्रसिद्धी आल्याच्या नंतर आहे ना, कीर्तनकारांना एक किडा वळवळ करतो त्यांच्या हातमध्ये बाबा. बरं तुम्हाला सांगतो बघा वस्तुस्थिती कशी आहे. केल्याच्या नंतर ते मग त्यांच्या डोक्यामध्ये थोडासा आपला प्रचार वाढला का, आपल्याला पंढरपूरला जागा घ्यावं लागते, आपल्याला आळंदीला जागा घ्यावं लागते, आपल्याला त्र्यंबकेश्वरला जागा घ्यावं लागते. कशाला बाबा? मठ बांधायचं ना. कशासाठी? मठासाठी. बरं का, हे लोक म्हणतात ही अशी किती मठाड बांधले लोकांनी, पाहिजे किती जागा घेतल्या ते. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी यांच्या अशा कानशिळामध्ये लगावले आहेत. कुणीकडे चाललंय? मी मगाशी तर म्हटलं कुणीकडे चालले पारायण ज्ञानेश्वरीचे. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 53 क्रमांकाच्या श्लोकामध्ये 1064 क्रमांकाची ओळ घरी जाऊन पाहिजे, लिहून घ्यायचं. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18वा 53 क्रमांकाचा श्लोक आणि 1064 क्रमांकाची ओळ. शिष्य शास्त्रादी विलासे, मठ मठादी मुद्रेचे निमिसे, आणि घातलिया अंती फासे निसंगाचे. ज्ञानोबाराय म्हणतात ते. अरे हे जे मठ मठाड बांधणार आहेत ना, मठ मठादी मुद्रेचे निमिसे आणि घातलिया अंती फासे. अहो हे स्वतःच्याच नाण्याला फास लावून घेतात ते मठ मठाड बांधणारे बरं का. लक्षात ठेवा. आणि हेच म्हणतात ते, चला हेच म्हणतात ते बघा. काय म्हणतात ते? नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको मना गुंतू माया जाळी. हे मठाड बांधतात ते बरं का. 1-1 कोटीचे 50-50 लाखाचे जागा घेतात ते, आणि वरतून लगेच म्हणतात नको नको म्हणा. हेच वरून म्हणायला काय चाललंय. आपण शहाणं झालं पाहिजे बरं. म्हणून खरे संत आपल्याला शहाणे करून सोडतात, शहाणे. आणि यांनी येडं करून ठेवले कर्मकांडामध्ये. मग दुपारी विषय झाला, इतकं अडकून टाकलं साधकांना कर्मकांडामधून, त्याच्यातून काही बाहेर येऊन देत. ज्ञानेश्वरीमध्ये 8वा अध्याय आणि 8वा अध्याय आणि 13व्या अध्यायामध्ये कर्मकांड सांगितलं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले कर्मकांडामध्ये अडकू नका रे बाबा. सांगितलं नाही असं नाही, पण कर्मकांडामध्ये अडकू हे कसे आहेत म्हटले माहिती का. तर माझ्या मते बाबा, हे जे लोक आहेत ना, यांना जर सांगायला गेलं ना, आजही भगवंताचं नाम आहे. राम कृष्ण हरी हे भगवंताचं नाम नाहीये. समजून घ्या परमार्थ. सांगणाऱ्याजवळ बसा, चांगल्यांची संगत धरा, खऱ्या संतांचा पदर धरा. राम कृष्ण हरी हे भगवंताचं नाम नाहीये. राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. ज्ञानोबाराय नामदेवराय वर्णन करतात ते, तंत्र मंत्र यंत्र सांगतील लक्ष परी, प्रत्यक्ष राम कुणी ना करी, प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय. अरे अनेकांची चाड काय मजे.
तंत्रमंत्र सांगणारे ते पाहिलेला 15 दमडीला 16 आहेत ना. भगवंताचं नाम सांगणार आहे का कोणी महात्मा? भेटेल का? नाम एकच. ऐशे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. ज्ञानदेवी मंत्र हरी नामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. भगवंताचं नामाचं शस्त्र जर तुमच्या हातात असलं ना, यमे कुळ गोत्र वर्जिले. सांगितलं यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जिथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. सुदर्शन घ्यावा, घरटी फिरे भोवती. भगवान परमात्म्याचं नाम ज्याच्याकडे आहोत त्याच्या कुटुंबाला त्याला टच करायची हिंमत नाही. त्याच्या शिवेच्या आतमध्ये सुद्धा जायची परमिशन नाही. काळाला सुद्धा का गुलाम करी सलाम. काय काळ सुद्धा काय करतोय? सलाम ठोकतोय तुम्हाला. ट्रॉफिक लागू द्या सगळ्या गाड्यांना. हायवेला ट्रॉफिक लागते का? लागती ना. कितीही ट्रॉफिक असली तरी अँब्युलन्सला काढून देतात ना, देतात की नाही? सगळ्या गाड्यांना ट्रॉफिक लागू द्या. जसं अँब्युलन्सला काढून देतात ना, तसं तुम्हाला आम्हाला काढून घेणार. जाऊ द्या, जाऊ द्या. एसी टापलंय, चला. तिच्या नामाची ताकद आहे बरं की. बघा, लक्षात ठेवा. तुम्हाला हळूच काढून घेणार संत महात्मे. अलगत कळणार सुद्धा नाही आमच्या भक्तीचा. आणि भक्ती कशाला म्हणतात हे अजूनपर्यंत मी कळालेलं नाही लोकांना. जा मी तेही सांगतो कशाला भक्ती म्हणतात ते. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 14 13व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये खालून 2 नंबरची ओळ बघायची. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 14 13व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भक्ती कशाला म्हणते. दुपारी बाबांनी सांगितलं समजून. कशाला भक्ती म्हणतात? होका तरंगू लहानू, परी सिंधुशी नोव्हे भिन्नू. तैसा ईश्वरी मी आणू नोव्हे चिमा. ऐशेनी व्या समरसे, दृष्टीचे उल्हासे. तै भक्ती पै ऐशे आम्ही म्हणू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला आम्ही भक्ती म्हणतो. काय? होका तरंगू लहानू. तरंगू म्हणजे लाट. होका तरंगू लहानू, परी सिंधुशी नोव्हे भिन्नू. तरंगू म्हणजे लाट, सिंधू म्हणजे सागर. जशी लाट सागरापासून वेगळी नाही आणि सागरही लाटेपासून वेगळा नाही, तसे तुम्ही वेगळे देवापासून नाही आणि देव तुमच्यापासून वेगळा नाही. लक्षात ठेवा. तैसा ईश्वरी मी आणू नोव्हे चिमा. अरे मी देवापासून वेगळा नाही आणि देव माझ्यापासून वेगळा नाही. लक्षात ठेवा. देव वेगळा आणि मी वेगळा असे जे मानून भक्ती करतात ती अव्यभिचारी भक्ती, ती ज्ञानोबरायांना मान्य नाही. पण देव आणि मी एकच आहे अशी जी जाणून जे भक्ती करतात ती अव्यभिचारी भक्ती आहे. आणि पहिली व्याभिचारी भक्ती साधू संतांना मान्य नाही. पण मी आणि देव वेगळा नाही, देव आणि माझ्यापासून वेगळा नाही अशी जी अव्यभिचारी भक्ती आहे ती ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे. तैसा ईश्वरी मी आणू नोव्हे चिमा. म्हणजे देव तुमच्यापासून वेगळा, तुम्ही देवापासून वेगळे. वेगळे पुरावा देऊ. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय. उपजल्या बाळकाशी समजून सांगतो. नाव नये तये पाशी, ठेविल्या नावाशी ओवदेत उठे. आता मला सांगा, आपण सर्व ज्या वेळेला जन्माला आलो ना, जन्माला तर बाबा तुमचं काय नाव? प्रदीप नाव आहे. तुम्ही जन्माला आले त्यावेळेला तुमचं प्रदीप नाव बरोबर घेऊन आलेत का? आलेत. मग हे नाव कोण ठेवलं तुमचं? घरच्याने ठेवलं, आईनं ठेवलं, वडिलांनी ठेवलं, मावशीनं ठेवलं, काकाने ठेवलं प्रदीप नाव. मग यांचं नाव प्रदीप आहे का? मला विषय मगाशी कुठं होता? राम कृष्ण हरी. आपल्याला मग ते काय होतं, मग हे म्हणतात हे असं. त्या विषय का तुम्हाला घेऊन जातो. आता हे प्रदीप नाव कोण ठेवलं? यांचं घरच्यांनी ठेवलं. मग खरं नाव काय यांचं माहिती? त्यांना माहिती आहे का खरं नाव? नाही माहिती. आईच्या गर्भामध्ये असताना
मातेची अवदर कोहरी पचवुनी विष्टेच्या दातुरी उकडूनी नववासवरी जन्मोजन्मोनी मरती. ज्ञानेश्वरीचं 9वा अध्याय. आईच्या गर्भात असताना ह्या जीवाचा धावा चालू आहे. इथून मला वेगळं कर, इथून मला वेगळं कर. इथं काय घाण मळ मूत्रा विष्ठा सगळे आहेत. आणि त्यातले त्यात डोकं खालीन पायवर. अशा परिस्थितीमध्ये तो जीव तिथं भगवंताचा धावा करतोय. मध्ये म्हणतो, आतमध्ये म्हणतोय अहम ब्रह्मस्मी, अहम ब्रह्मस्मी. त्याला माहिती आहे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे आतमध्ये, बरं का. हा, पण मग भगवंताला तिथं धावा करतोय. भगवंत परमात्मा प्रसन्न होतो आणि वचन दिलं, म्हणजे बाबा तुला तुझी इथून मी सुटका करतो, पण तुला मला एक वचन द्यावं लागेल. म्हटले काय? इथून बाहेर गेल्याच्या नंतर तुला माझं चिंतन करावं लागेल, माझं नामस्मरण करावं लागेल, मला विसरता कामा नाही. असं तुम्ही आम्ही सगळ्यांनी भगवंताला आम्ही वचनबद्ध आहोत. तुम्हाला फक्त आठवण करून काय करतोय मी? तुमचा पेपर तपासायला आलेलो नाही, फक्त आठवण करून दिले का आपण भगवंताला वचन दिलंय बाबांनो, ते वचनबद्ध आहे आपण भगवंताशी. मग भगवंताने काय केलं? वचन घेतलं आणि याची सुखरूप सुटका केली. सुखरूप सुटका केल्याच्या नंतर या मायेचा स्पर्श झाला आणि जे नातं होतं ते काय केलं? कट केलं गेलं. ते नाळ खाणली ना त्या बाळाची. आता ते लागलं कोहम 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 रडायला, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. आता असं रडायला लागलं बरं का ते बाळ. पहिल्यांदा काय म्हणत होतं? अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता म्हणतोय मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. आता ते काय केलं? नातं तुटलं आणि मग त्याला दिलेल्या वचनाचा अगदी सोयीस्करपणे विसर वाढला. मग आता हे जोडायचं काम कोण करतंय? जिथं तुटलंय तिथंच जोडावा का भलतीकडे जोडावा? जिथं तुटलंय तिथंच जोडायला पाहिजे ना. मग हे जोडतंय कोण? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. कोणी जोडलं? म्हणून आपल्याला संतांकडे जावं लागेल आणि त्या संतांनी ज्या नामाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, ते नाम वेगळं आहे, ते गुह्य आहे. काय बोलतोय मी? काय आहे? भगवंताचं नाम तुम्हाला पुरावा देतो. ज्ञानेश्वरी 4था अध्याय आणि वरतून 9व्या क्रमांकाची ओळ बघायची. जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुना प्रती बोलत असे. कोण? जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाजवळ सांगतोय भगवंताचं नाम. अरे ते माझ्या वडिलांना सांगितलं नाही, माझ्या आईला सांगितलं नाही, माझ्या भावाला सांगितलं नाही. अर्जुना, ते गुह्य तुझ्याजवळ बोलतोय. ज्ञानेश्वरी 4था अध्याय आणि 9व्या क्रमांकाची ओळ घरी जाऊन बघायची. आणि ते नाम तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. त्याच्यासाठी शरणागती करावं लागणार आहे, नाक घासावं लागणार आहे. नाहीतर असे ताट जर आम्ही उभे राहिलेत ना, असेच लोंढ्यामध्ये वाहून जाणार आहे तुम्ही. आम्ही महापुरे झाडे जाती, येथे लवाळे वाचत दर्शन. म्हणून परमार्थामध्ये ताटपणा चालत नाही, नम्र असायला पाहिजे. वाटलं पाहिजे महाराजांना मी दुबळा, असं वाटतोय का? वाटतंय महाराजांना मी दुबळा आहे? प्रभू तुम्ही मी दुबळा, असं वाटतं का महाराजांना? किती जणांना वाटतं? मग काय करावं लागेल? नम्र झाला भूता त्यानेच कोंडिले अनंता. म्हणजे परमार्थामध्ये नम्रता, दीनता, आपण ते दास्यत्व करायला पाहिजे. आणि महात्मे ज्यावेळेस आपल्या जवळ येतात ना, महात्मे ज्यावेळेस सांगतात ना आपल्याला, त्यावेळेला तुम्हाला सांगतो, आपण फक्त त्यांच्या पायाला बसून राहायचं, आपला शहाणपणा दाखवायचा. लक्षात ठेवा बरं का. नाही, खरं सांगतोय. बघा तुम्ही आता आपले सगळे शेतकरी माणसं आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. आपण लहानपणी असताना तुम्ही जर बघितलं असेल, अनुभवलेला असेल, लहानपणी आपण गाई चारायला रानात जायचो. गाई चारायला रानात जायचो, बरोबर ना. गेल्याच्या नंतर ती गाय ज्यावेळेस रानात जायची ना बाबा, दिवसभर नुसती अशी भरा तो चारामध्ये टाकून घ्यायची पोट, फक्त भरायचं काम करायचं. एकदा संध्याकाळी कोणत्यावर आली, घरी आली, बसली तर तिची रवण क्रियाच. बरोबर तसंच आपण फक्त महात्म्याच्या पायाजवळ बसायचंय महाराज, आणि ते काय सांगतात ना ते फक्त करून करायचं.
ग्रहण करायचे, लक्षात ठेवा. आणि ते ग्रहण केल्याच्या नंतर त्याच्यावर आपलं चिंतन संध्याकाळी करायचं. काय चांगलं काय वाईट, जे वाईट आहे ते सोडून द्यायचं, त्याचा काय विचार करायचा आहे, आणि जे चांगलं आहे ना ते आपण द्यायचं. म्हणजे असलं असल्या संतांनी मग बाबांनी दुपारी सुद्धा सांगितलं, तोच विषय तोच विषय तोच विषय तोच विषय, त्याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे आपण जन्माला आलो कशासाठी, आपल्याला इथं राहून करायचं काय, पुढं जायचं कुठं, माझा उद्धार होईल का नाही, आपल्याला हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. कमीत कमी हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबा इतका छान दृष्टांत द्यायचे, तर ते म्हणायचे, बाबा इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. महिला मंडळ, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, सहज सहज बोलता बोलता चालता चालता, काळजी करायची नाही, अगदी मन मोकळ्या प्रमाणे उत्तर द्यायचं. तुम्ही जर बोलल्या तर तुम्हाला कीर्तन अजून जास्त कळलं. विठ्ठल विठ्ठल. नेमकं क्रिया काय करायची तुम्हाला मी सांगून देतो. घरामध्ये तुमच्या एका डब्यामध्ये किचन आहे ना, किचन बोला की आहे ना, ते एका डब्यामध्ये शेंगदाणे आहे का, आहे ना, मोकळं बोलायचं, घाबरायचं नाही. मला सांगा, ते शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेले? ताई म्हणतात ते जिवंत आहे, शेंगदाणे जिवंत आहे ते म्हणतात. काय म्हणतात ताई, काय वाटतं तुम्हाला? मेलेले आहेत ना, ताई म्हणतात शेंगदाणे. बरं, आता तुम्ही म्हणता मेलेले आहेत, त्यांना जर जमिनीत टाकलं येईल का वरती? नाही येईल ना. शेंगदाणे मेलेले नाही, शेंगदाणे जिवंतच. शेंगदाणे बाबा जिवंतच आहे. आणि त्यांना मारायचं ठरलं तर काय करावं लागेल मग? आता शेंगदाण्यांना मारायचं ठरलं तर काय करावं लागेल? इतकी साधी युक्ती बाबांनी समजून सांगितली. भाऊ काहीच करायचं नाही, फक्त त्यांना भाजून काढा. काय म्हटले? एवढंच तुम्हाला आम्हाला भाजून घ्यायचंय, यालाच नाव परमार्थ आहे. बीज भाजून गेली, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, या स्थितीला जाऊन पोचणे या नाव परमार्थ आहे. परमार्थ बोलण्याचा विषय नाही, परमार्थ सांगण्याचा विषय नाही, परमार्थ ऐकण्याचा विषय नाही, आणि परमार्थ प्रदर्शनाचा मुळीच विषय नाही. परमार्थ स्वस्वरूपाच्या दर्शनाचा विषय. मी कोण आहे मला कळावं, अहो याच्यासाठी परमार्थ करायचंय. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. झाली माझी ओळख झाली, स्वतःची ओळख झाली का? बाबा कोण आहेस तू? नाही कळालं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या अगोदर तुझी स्वतःची ओळख कर. कोण आहात तू? अजून पुन्हा शेतकऱ्यांकडे घेऊन जातो. सहज बाबा सांगायचे असेच उदाहरण बरं का. बाबांचे शेतकऱ्यांवर जास्त उदाहरण राहायचे. बाबा म्हणायचे, आता हा इथं रस्ता आहे ना बाबा, रस्त्याच्या कडाने ह्या रस्ता आहे ना जवळ समजा, आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे शेतामध्ये एखादा शेतकरी पेरतोय. पेरणी कळायची ना तुम्हाला, कळती ना? हा, त्या रस्त्याच्या पलीकडे एक शेतकरी पेरतोय, आणि आता रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कळणार आहे का हा काय पेरतोय? ते कळेल का? का नाही कळणार? कारण ते बी इथं झाकलेलं असतं. इथं ते असं मुठीत घेतलं, चाड्यात टाकलं, ते नळीतून खाली गेलं, आणि पाठीमागं त्या फळीने हे मातीनं सपाट करून दिलं. मग आता ते कळणार आहे का तो काय करतोय? मग मला एक सांगा, ते तो शेतकरी काय पेरतोय हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? वाट पाहावं लागेल, नाही तिला जावं लागेल, विचारावं लागेल त्याला. इथे त्याचे आहे मी कोण करावा विचार या विषयावर बोलतोय आपण. फक्त तुम्हाला दृष्टांत सांगतोय सिद्धांत पटवून देण्यासाठी. तुम्हाला तिथं जावं लागेल, त्याला विचारावं लागेल कोण आहेत मी. संत महात्मे म्हणतात ते मी वासुदेव तत्वतः. विचार करा कोण आहात तुम्ही, स्वतःची तुमची ओळख काय? मी वासुदेव तत्वतः. पण हे माहीत नाही, मग हे कळेल केव्हा? म्हटले कळो येईल विचारिता. हे कधी कळेल? हे कधी कळेल? अरे हे विचारल्याच्या नंतर कळेल. पण मग हे विचारावं कोणाला, हे कोणाला ठाऊक आहे?
म्हटले आहे ठाऊक सौभाग्य संता. कोणाला माहिती हो, कोणाला माहिती. म्हणून मी म्हटलो अगोदर संत भेट जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि तुकोबारायांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात ते भगवंताचं जे नाम आहे ते कंठामध्येच तुकोबारायांनी का धरलं. तुकोबारायांनी नाम कंठामध्येच का धरलं. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले बरं का बाबा. मी तुम्हाला सांगून जातो, आपल्या कंठामध्ये एक छोटासा बिंदू आहे, बिंदू आपण त्याला छिद्र म्हणूया, अगदी छोटस. तर त्या ज्या वेळेला आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला स्वप्न पडतं तर त्या स्वप्नाची निर्मिती त्या बिंदूच्या माध्यमातून तिथं होत असते. लक्षात ठेवा, विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय बरं काही, आणि तुकोबारांनी अगोदरच लिहून ठेवलंय. तर त्या बिंदूच्या माध्यमातून स्वप्नाची निर्मिती होते. आणि तुकोबारांना सांगायचंय काय, मी भगवंताचं नाम कंठामध्येच का धरलं, हे तुकोबारांना सिद्ध असं करायचंय की मी जागृतीमध्ये असताना भगवंताचं नामस्मरण करीन यात नवल नाही, मी सुषुप्तीमध्ये असताना भगवंताचं नामस्मरण करीन यात नवल नाही, पण मला स्वप्न पडलं तरी सुद्धा मी भगवंताचं नामस्मरण करीन हे मात्र नवल आहे महाराज. स्वप्नामध्ये सुद्धा मी भगवंताच्या नामाला विसरणार नाही. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि म्हणून ते असणारं नाम तुकोबारायांनी कंठामध्येच धरलं, हेच ते कारण आहे. आणि परमात्म्याला पोटामध्ये साठवलं अभंगाचं दुसरं चरण. पोटामध्येच का साठवलं, नामकंठामध्येच का धरलं. हे जे आहेत ना, एकतर लोकांना आहे ना बाबा, आपलं काम आपण करायचं जाऊ काही. तुकोबारायांनी तेच केलं, श्रीपाद बाबांनी तेच केलं.
लोकांना खरा परमार्थ सांगायला गेला का तुम्ही म्हणशाल मग परमार्थ खोटं चालू आहे. शब्द खरा का वापरला? चालू आहे का खोटा? चालूच आहे ना. तुकोबारांनी जर खोटा आणि खरा जर ते म्हणले ते प्रमाण करायची गरज नाही. तू काय म्हटले? खरा खोटा निवाडा काय शब्द आहे त्याच्या? उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आणि पुढचा अजून एक काय प्रमाण आहे? तू का म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून तिकडे खरा शब्द का वापरला याचा अर्थ 100% खोटा देवाची भक्ती चालू आहे. बरोबर आहे ना? खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा याचा अर्थ 100% खोट्या देवाची भक्ती चालू आहे. आपण तो अनुमान लावणं फार काही विशेष नाही. 100%. आता काय होतं ज्या वेळेला आपण खरा परमार्थ ज्या वेळेला सांगायला जातोत ना तर यांच्या खालून ना पुढं लागणार काय होती यांची अशी तरफ आहे मस्त. हे मी म्हणत नाही बरं का, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये वरतून 2 नंबरचे पा आपण म्हणलं भाऊ आत्माच देव आहे, तोच सकळ देवांचा देव आहे, राजा आहे. त्याच्या सत्तेनं हे ब्रह्मांड चाललेलं आहे. कशाच्या सत्तेने? आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा असे विटेवरी. निळोबारांचं प्रमाणे एवढ्या पाठीमागच्या आत्ताचे निळोबार आहेत. विचार करा, त्यांनी सुद्धा सांगितलंय आत्मा सकळांचा श्रीहरी. आणि यांना जर म्हटलं का आत्मा हाच देव आहे, त्याची प्रचिती आजही जशीच्या तशी येते असं सांगायला गेलं का हे म्हणतात यांनीच करून आणलं. ही आत्मा, ही प्रचिती आणि हे भाव, या अष्टसात्विकाला अवस्था आपण सांगायला यांना राग येतो. राग म्हणून म्हटलं यांच्या खालून गोडा लागला. तळपायाची आग मस्तकाला जाती. ज्ञानेश्वर मी म्हणत नाहीये, ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदरच लिहून ठेवले. त्यांना माहित होतं पुढे काय होणार आहे ते. 13वा अध्याय 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये वरतून 3-4 ओळी सोडा पुढे जा. आणि आत्मा गोचरू होय आयशी एक विद्या आहे, ते ऐकून डौरव आहे विध्वंसी तो. आणि आत्मा गोचरू, आत्मा गोचरू या शब्दाचा आत्म्याविषयी ओळख, आत्म्याविषयी प्रचिती, आत्म्याविषयी अनुभव आणि आत्मा गोचरू होय. आईशी एक विद्या आहे, आजही आत्मतत्वाची ओळख होते. अशी ओळख करून देणारी एक विद्या आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तिला भगवंताचं नाम म्हणतात. आणि ते ऐकून डौरव आहे विध्वंसी जो. असं सांगायला गेलं का यांची ऐकून खालून गुळा लागला का ती ना यांच्या. हे तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कळाला परमार्थ सांगणाऱ्यांना बाबा नेहमी म्हणायचे भाऊ नेहमी सांगतो म्हणून सांगतो. सांगणाऱ्याला ज्ञात नसल्यामुळं ऐकणाऱ्याची हजेरी लागत नाही. मास्तर गैरहजर विद्यार्थ्याची हजेरी लागत नाही. जा सांगणाऱ्याला ज्ञात नसल्यामुळे ऐकणाऱ्याची कधी हजेरी लागणार. एक रात्रीचा झोपला, मी नेहमीच कीर्तनातून सांगतो दृष्टांत. बाबा म्हणायचे एक रात्रीचा झोपला आणि सकाळी पुन्हा उठला. उठल्याच्या नंतर त्याला एकाचे 2 दिसायला लागले. आणि म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला आणि सांगितलं, म्हटले डॉक्टर साहेब मी ज्या वेळेला रात्री झोपलो ना त्यावेळेला माझी दृष्टी शाबूत होती, पण सकाळी उठल्याच्या नंतर मला एकाचे 2 दिसायला लागले म्हणून तुमच्याकडे आलो. डॉक्टर म्हणजे तुम्ही चौघ कशा झाले? रोग कोणाला जास्त झालाय? डॉक्टरला पहिले ट्रीटमेंट करण्याची गरज आहे ना. इथल्या डॉक्टरांना इथल्यांनाच माहित नाही, ते ऐकणाऱ्याची हजेरी. Come on.
उजव्या करणी चोखडा तरकी अति गाडा एक आत्मज्ञानी मुडा जात्यंदी जो. किती गाडा तार्किक असू द्या, वेदांतचार्य असू द्या, अरे ज्याच्या मुखोद्गत वेद पाठ असू द्या, ज्योतिषशास्त्रामध्ये निपुण असू द्या, पण एक आत्मज्ञानी पुढा जात्यंदी जो. मग ते कसे आहेत म्हटले? माऊली ज्ञानोबा म्हणतात ते कसे आहेत म्हटले बाबा माहिती का? हो, मोरांगी आशिषी, कळतंय का? पिशे असती डोळसी परी दृष्टी तेवढी नसे तैशी ते गा. मोराच्या अंगावर पिसारा आहे का? पिसारा मोराच्या अंगावर, त्या पिसाऱ्यावरती सर्व तर डोळे आहेत का? डोळे आहेत का मोराच्या पिसाऱ्यावरती? आणि त्याच्या दृष्टी आहे का? तसले या आंधळीत मध्ये हे ज्ञानोबा आहे म्हणतात ते. मोरांगी आशिषी पिशी असती डोळसी परी एकली दृष्टी तेवढी नसे तैशी ते गा. म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञ म्हणजे आत्म्याविषयी ओळख जर नसेल ना, महाराज म्हणतात ते बाबा आत्मचर्चा एकाती. ज्या कीर्तनामध्ये आत्म्याविषयी बोललं जात नाही, ज्या कीर्तनामध्ये आत्म्याविषयी सांगितलं जात नाही, का आत्म्याविषयी चर्चा होत नाही, तर त्या कीर्तनामध्ये असल्या महाराजांचं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. हे कोण म्हणतंय? हे ज्ञानोबा म्हणतात ते. त्यांची गाठ सुद्धा घेऊ, त्यांची भेट सुद्धा घेऊ. आत्मज्ञान निज दृष्टी न देखिली तया नरा गोष्टी बोलू नये. ज्ञानदेव गाठ्यातल्या प्रमाणे जा. आत्मस्वरूपाची ओळख आहेत का? झाली का? सांगणारे तर लई आहे, त्यांची भेट सुद्धा घ्यायची नाही. श्रीपाद बाबा, अहो त्या काळामध्ये परमार्थ करणाऱ्यांना लय त्रास दिला बरं का लोकांनी. श्रीपाद बाबांना सुद्धा लय त्रास दिला. कोणी दिला? अहो जे भक्ती करीत होते त्यांनी दिला, सामान्य लोकांनी नाही दिला. भक्ती करणाऱ्यांनी त्रास दिला. लक्षात ठेवा, बाबांना तो खूप त्रास झालेला आहे त्या काळामध्ये, पण तरी सुद्धा डगमगले नाही का? खरं तत्व होतं. खऱ्या महाराजांची, खऱ्या साधूची भेट होत होती केरुबाबांची. केरुबाबांकडून अनुग्रह होता श्रीपाद बाबांना. दाण्या वाघ म्हणजे तो काही असा सामान्य नव्हता. चांगले ऐकलं बरं का त्या टायमाला सुद्धा. जोग महाराजांनी सुद्धा ऐकलं बरं का बाबांचं. लक्षात ठेवा, आजचं हे फक्त मी म्हणत नाही, संतांची निंदा करत नाही. जोग महाराज शिक्षण संस्था आळंदीला आहे. हजारो कीर्तनकार आळंदीमधून तयार होऊन येतात ते. आणि कीर्तनामध्ये जोग महाराज की जय करावा. साधू संतांचा जय जयकार करू नये मी म्हणत नाही. संतांची सगळं काही करा, संतांची निंदा करू नका. लक्षात ठेवा, कोणी असू द्या. त्रैलोकीचे पापासके ज्यास घेणे असेल आवश्यके तई साधू निंदा निज मुखे यथा सुखे करावी. या त्रिभुवनातील समस्त पातक ज्याला हटकून माथी मारून घ्यायची ना, त्यांनी काहीच करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त संतांची निंदा करा. समस्त पातक तुमच्या बोकंडी येऊन बसणार आहे. संतांची निंदा केली तर बरं का, कठीण आहे संतांची निंदा. म्हणून जोग महाराजांची सुद्धा कोणी निंदा करायची नाही. आपल्याला सगळे संत सारखेचे. जोग महाराजांचं ब्रीद होतं, सहज सोयीस्करपणे विसरले बरं का हे सगळे सांगणारे. जोग महाराज की जय म्हणणारेत ना, सहज विसरले. जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये हजारो कीर्तनकार तयार होतात ते, पण जोग महाराजांचं ब्रीद होतं. बाबा म्हणायचे उपवासी कोटी कार्यकर्ता घडू नका. विसरले का सोयीस्करपणे? का? अहो लाचार होण्याची शक्यता दाटे. काय म्हणायचे? जोग महाराजांच्या मुखातले शब्द हे सगळे तिथून तयार होऊन आले ते ना, विसरले सगळे सोयीस्करपणे. लाचार होण्याची शक्यता दाटे उपवासी कार्यकर्ता जर घडवला. म्हणून श्रीपाद बाबांचं सुद्धा ब्रीद होतं. कीर्तनाला परमिशन भेटत नव्हती श्रीपाद बाबांची. का? तर ते म्हणायचे पहिलं पोट पाण्याचं काय. बाबा म्हणायचे काय म्हणायचे? अरे बाबा शेती कर, नोकरी कर, व्यवसाय कर, तो पहिला पोटा पाण्याचा प्रश्न सोडव. काही काम नसल तर रस्त्याच्या कामाला जाय, मैलबैगारीने खडी टाकायला 500 रुपये रोजानी. तुला लय हौस असेल तर मग कीर्तनाला जाय. जाताना जायचे आणि यायचे दोन्ही बाजूचे भाड्याचे पैसे संघ घेऊन अपेक्षा करू नको भेटल म्हणून. याला म्हणतात ते संप्रदायाचं निष्काम भावनेने केलेली सेवा ही तर तुम्हाला आम्हाला करायची आहे. किती सोयीस्करपणे विसरलो आपण. चालले कथा उघड्या बाजारी कथा. इंटिमेशन आहे साधू संतांची. सावधान
असल्या लोकांपासून. आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतोय बरं का. आपण आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचंय आणि म्हणून याच्यापासून जर सुटायचं असेल, याच्यातून जर मोकळं व्हायचं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल तर आम्हाला परम त्या उंचीपर्यंत, त्या सुखापर्यंत, त्या आनंदापर्यंत जर जाऊन पोहोचायचं असेल तर परमार्थामध्ये लई आदबावं लागत. काय बोलतोय मी? परमार्थामध्ये लई आदबावं लागत नाही. मी माझा अनुभव सांगतो. फक्त 50% परमार्थ करायचा आहे तुम्हाला, जास्त करायचा नाही. पण तो 50% असा कसून करायचा आहे ना महाराज, ती एक सीमा आहे, बाउंड्री आहे, रेषा आहे. तिथपर्यंत तुम्हाला फक्त आम्हाला जाऊन पोचायचंय. एकदा आपण तिथपर्यंत गेलो रे गेलो, आता परत माघारी आपण ठरवलं तरी. आणि त्या परम उंचीपर्यंत गेल्याच्या नंतर तुम्हाला परमार्थ करण्याची गरज नाही का? अहो, तुमचा करून घेणारा परमार्थ देवच तुमचं करून घेतोय. मुख हले ना, कंठ हले ना, जीवा स्मरे ना राम, राम हमारा भजन करे आराम. आता आमची चिंता त्याला आहे ना, त्याच्यावर बा टाकून दिला. आता त्या रेषेत, त्या बाउंड्री पर्यंत आम्ही जाऊन पोहोचवलं आम्हाला महात्म्यानी, श्रीपाद बाबांनी तिथपर्यंत. आता त्याला काळजी आहे, परमार्थ करून घ्यायची आपण. हम बैठे आराम, राम हमारा भजन करे. हम बैठे आराम आपल्याला करायची काही गरज राहिली का महाराज? काही करायचं नाही. पण 50% करायचा, पण तो असा कसून करायचा, कसून. संत महात्म्याने परमार्थ केला आणि तसा तुम्हाला आम्हाला परमार्थ करायचा आहे. विठ्ठल बाबा सहज इतकं छान उदाहरण द्यायचे. इतका परमार्थ सोपा करून बाबांनी सांगितलं समाजाला. बाबा म्हणायचे, भाऊ ज्ञानेश्वरीच्या 12वी अध्यायाची ओळ सांगायच्या अगोदर मी तुम्हाला बाबांचा दृष्टांत सांगतो. बाबा काय सांगायचं, कसं सुटायचं याच्यातून. बाबा म्हणायचे, तुम्ही शेतात जातात ना, आपण रानात जातो ना, रानात कशाही कामानिमित्त आपण ज्यावेळेस रानात जातो ना, रानात गेल्याच्या नंतर आपल्या पायात जर काटा भरला तर तो आपण काय करतो? पायात काटा भरल्याच्या नंतर काटा काढतो. कशाने? काट्याने. मग आता मला सांगा, ज्या काट्याने आपल्या पायातला काटा काढला त्याचे आपल्यावर लय उपकार झाले म्हणून त्याला आपण खिशात घेऊन देतो का? ज्याने काढला त्याचे लय उपकार झाले आपल्यावर, त्याला खिशात घेऊन येऊन देतो. मग त्याला काय करतो? त्यालाही मोडून काय करतो? फेकून देतो. आणि एक ज्याला जो काढलाय त्यालाही एवढीच युक्ती. तैसे येणे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझार चिरा पडो. बाबांची आवडती ओळ होती बरं की ज्ञानेश्वरीची. ते म्हणायचे, तैसे येणे शरीरे, बस या शरीरानं पुढचं शरीर बाद करणे, या नाव परमार्थ आहे. विठ्ठल कळतंय? या शरीरानं पुढचं येणारं शरीर बाद करणे म्हणजे पुन्हा जन्माला यायचं नाही. आणि मरायचा काय विषय राहिलाय? मरायचा पुढचा विषय राहिलाय काय? आणि ते करण्यासाठी तुम्हाला आम्हाला हे शरीर मनुष्य जन्म मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. नाही ते पोरं सोरं घरदार, अहो हे कुत्रे मांजर पशु पक्षी तेही करतात, ते पोला बाळवलं ते जन्म देतात, ते घरदार ते बांधतात. ते मग आपण वेगळं काय करायचं? दोन गोष्टी भगवंताने तुम्हाला आम्हाला जास्त दिल्या. पहिली दिली बुद्धी, दुसरा दिला विवेक. विवेक जागरूक ठेवा, बुद्धीचा वापर करा. परमार्थ बुद्धीचा आहे, परमार्थ युक्तीचा आहे. म्हणून बाबांचं वादग्रस्त प्रमाणे पायी तीर्थयात्रा घडून डोकं कुशल गान करत. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्यायामध्ये युक्तीचा परमार्थ आहे. जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, आणि तो महासुखाचा निमुता वहिला पावे. युक्तीचा आहे परमार्थ बरं का, डोक्याचा आहे परमार्थ. यूज ब्रेन बाबा म्हणायचे. त्याच्यासाठी संत महात्मे अवताराला आले. उद्धारया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरया जन जड जीवा. कशासाठी संतांनी अवतार धरला? वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचारनाम विठोबाचे. विठोबा रखुमाई
व्यवस्थित केलंय. शहर भाग आहे, वेळेची मर्यादा आहे नाही का. आपल्या गावाकडे चालून जातं तिथं फार वेळेची मर्यादा आहे नाही का. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, दुसऱ्यांना त्रास पण नको व्हायला. हं? परीक्षा चालू आहे मुलांच्या, बऱ्याच अडचणीत मला माहिती आहे, कारण इतक्या परमिशन काढाव्या लागतात. ते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही एवढं करता तर खरं सांगू का, खरं मी मगाशीच बोललो, खूप भाग्याचे आहे तुम्ही, खरंच खूप भाग्याचे. एवढ्या त्रासामधून एवढा परमार्थ करायचं आहे, खूप सोपं आहे. आमच्या गावाला जर परमार्थ करायला गेलं ना, खूप सोपं. इथे एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही हे सगळं करताय ते ना, मी खरंच तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. हे सगळे इथले आयोजक मंडळी, सगळी हा महिला मंडळ एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद खूप छान आहे. महाराजांचं काय ना सगळ्यांचा, सगळी आपली मंडळी सगळ्यांचं नाम उल्लेख करणं माहीत नाही. मृदुंगाचार्य वैभव महाराज आहे, विनेकरी बाबा आहेत, वैभव गौरव महाराज आहेत का, आणि आमचे विलास भाऊ पण आलेत. सुनील भाऊ पण आलेत. सगळी मंडळी बाबा बाबा म्हणायचे, सगळ्यांना प्रेमाचा जय हरी बाबा म्हणायचे बरं का. बाबा भाऊ नावाची काय अपेक्षा करू नका, तुम्हाला बसायचं तर तुम्ही नामात बसा. काय म्हणायचे, आपल्या संप्रदायामध्ये बघा कोणालाही नाम उल्लेख होईलच माझा अशी अपेक्षा कोणालाच नाहीची. ही शिकवण आहे बाबांची. बाबा म्हणायचे नामात बसा. तर नामरूपी नौकेमध्ये बसायचे आणि हा भवरूपी सागर तरुण जायचंय. त्याचा नावाडी मात्र सद्गुरू रूपी असा पक्का पाहिजे. सद्गुरू असा बळकट असावा, गुरु असावा बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारायचे दोन, आणि देव कोण आणि मी कोण. पाणी पिना छानके, गुरु करना पहिचानके. बिना विचारे गुरु करे, आणि पडे 84 के फेर. म्हणून गुरु करताना सुद्धा उगाच कोणीतरी माळ घातली म्हणून घालायची, यांनी पांडुरंगाच्या पाया उठवली घेतली घालून म्हणून आपण करायचं. मनाचं परमार्थामध्ये चालत, परमार्थामध्ये मनाचं की इंचभर सुद्धा चालत. तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही तुमच्या मनानं काहीही करा, पण परमार्थ हा मनाचा नाही. म्हणून साधू संत सांगून गेले, मनोमार्गी गेला फाटी स्थिरावला तोची धन्य. परमार्थात मनाचं करू नका बाबा. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जायचंय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते पण ते चालव जातात. न पडे गुंता कोटे काही. खूप सुंदर नियोजन आहे. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची आहे. ऐकणारी जातीचे असले म्हणजे सांगायला सुद्धा बाबा इथं तुमच्याकडं काही अडचण आली तर बाबा बसलेले. सिलवासाला होतो मागच्या नाही त्याच्या मागच्या वर्षी बाबा तिथे 8 दिवस होतेच, इथंही आहेच. कुठल्याही प्रकारच्या तुमच्या सगळ्या शंकांचं तुम्ही भाग्याचे. महात्मे तुमच्या जवळ येतात, म्हणजे महात्मे चालून येतात. ते ज्ञानेश्वरी ते सांगते, जर तुम्ही निष्काम भावनेने हे कर्म करत असाल, हे कशासाठी करत, यांना कर्म नव्हतं. हा एवढा खटाटोप कशासाठी, यांना कर्म नव्हतं म्हणून केलंय का? नाही. ज्ञानेश्वरी सांगते बाबा, शेवटचं जाऊन सांगून जातो, जर कर्म आपलं निष्काम भावनेचं असेल तर ज्ञानेश्वरी सांगते साधू तुमच्याकडे चालत येईल. साधूकडे जायची गरज नाही, महात्मा तुमच्याकडे चालत येईल. ऐशी कर्म साम्य दशा ज्या वेळेला तुमची आमची एकरूप होईल ना, त्यावेळेला श्री गुरु पैसा भेट. कळून घ्या हो ज्ञानेश्वरी, कळून घ्या. ऐशी कर्म साम्य दशा फक्त एकरूप व्हायला पाहिजे. काय होईल? श्री गुरु पैसा भेट दे. चालत येतील महात्मे तुमच्याकडे चालत. आणि महात्मे आलेत, ओळखा, अजूनही ओळखा. डोळे उघडा, आता उघडी डोळे परी अध्यापिना कळे. मातेची या खोळे दगडासारखा आमची जी सेवा आहेत माझ्या वाट्याला आली. मी माझं खरोखर भाग्य समजतो. आणि वेद जया गाती आम्हा तयाची संगती. नामधरी येली कंठी अवघा साठविला कोटी. वेळेची मर्यादा आहे. भगवंताचा तुकोबारांचा अभंग आहे. नामपर प्रकरणात ते आहे. नामाचा महिमा, नामाचं वर्णन काय आहे ते करणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी घेतला होता. बोलता बोलता बराच वेळ झाला, आणि बोलता बोलता जर माझा काही चुकीचा शब्द गेला असेल बोलण्याच्या ओघामध्ये
तर उदार अंतकरणानं मायबाप या नात्याने माफ करा. माफ करताल अशी अपेक्षा ठेवतो. जे काही चांगलं आहे, जे काही योग्य आहे, विचार करण्यासारखं आहेत. माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा, माझे सद्गुरू गायकवाड ताईंचं आहे, ज्ञानोबाचं आहे, तुकोबाचं आहे. आणि जे चांगलं असेल त्याचा विचार करा, ते घ्या, बाकीचं सोडून द्या. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. बापूजींच्या चरणावरती समर्पित करतो. सर्व टाळकरी माळकरी सगळे भजनी मंडळ आमचे विनेकरी बाबा आहेत, माझ्या महिला माता आहेत, हे सगळे पेटी मास्तर आहेत, सगळे श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या आधी करून सकल संतांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मिनिटासाठी आयोजकांकडून काही सूचना असतील 1 मिनिटात देतील. त्याच्यानंतरच सगळ्यांनी उठा. कोणी त्याच्या अगोदर कोणी उठू नका. जय हरी मंडळी. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी मंडळी. आपल्या पुण्यक्षेत्रामध्ये रेवा गुर्जर समाजाने चालू ठेवलेलं हे धर्मकार्य गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. जसं पंगत देणाऱ्याला खाऊ घालण्याचा आनंद असतो, तसा रेवा गुर्जर समाजाला या सत्संगाचा आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये समस्त वारकरी, गावकरी, साधक, सत्संग सगळ्यांना आनंद मिळतो. आणि त्या आनंदाचं हे 4थं वर्ष. 4थ्या वर्षामध्ये आजचं हे पहिलं पुष्प हरिभक्त पारायण गुरुवारी आनंदराव महाराज काकडकर त्यांचा उद्योग पाहिला तर 1 मिनिटही त्यांनाही फुरसत नसते. पण तरीसुद्धा शेतकी या व्यवसायामध्ये कोणाकडेही टाईम नसतो, तरीसुद्धा टाईम काढून तुमची आपली सेवा करण्यासाठी आनंद बाबा आले. खूप खूप धन्यवाद. आणि अशीच ही रेवा गुर्जर समाजाकडून अविरत मात्र सत्संगाची ज्योत तेवत राहो. रेवा गुर्जर समाजाचा मोठा दिवा लाहो. हा मोठा दिवा लाहो. कारण धर्मसंस्थापनेचे नर ते नव्हती केवळ नर, अवतार ते पांडुरंगाचे. कारण ही धर्मसंस्थापना करण्यासाठी जे जे अवतारी होतात ते देवाचे पार्षद म्हणून असतात. आणि अशा देवाच्या पार्षदांचा दिवा लागल्या वाचून राहत नाही. आजची कीर्तन सेवा, हरिभक्त पारायण मंजू दायमा मेमोरियल ट्रस्ट वापी श्रीमान B.K. दायमा साहेब यांच्याकडून होती. तसेच पंक्तीचे मानकरी आजचे होते, सकाळचे मानकरी होते कैलास आत्माराम निंबोलकर, कैलास आत्माराम पाटील, निंबोलच आहे ना, निंबोल गावाचे नाही का, त्यांच्याकडून आजची सकाळची आणि सायंकाळची पंगत होती. अशी सेवा सर्वांनी देत राहो. आमच्या धर्मकार्याला वाढावा मिळो. साधू संत म्हणतात या ठिकाणी सामान्य भोजन वेगळं असतं आणि नामधारकांचं भोजन वेगळं असतं. एक नामधारक जर जेव घातला तर 1,00,000 ब्राह्मण जेव घालण्याचं पुण्य लागतं. किती?
1 लाख. आणि आज इथे कमीत कमी 100 नामधारक जेवले, म्हणजे किती लाख ब्राह्मणांना जेवू घातलं. आतून तुम्हा आपल्याला आनंद मिळावा तेवढ्यासाठी पंक्ती द्यायची असतात, पण त्याच्यात या गोष्टीचं पुण्य वाढतं राहतं, कमी होत नाही. अशी पुण्यदायी परिस्थिती या ठिकाणी तयार करणाऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. उद्या सकाळी कदाचित काकडा राहील किंवा नाही, काही गॅरंटी नाही, कारण लांब यायला जायला तकलीफ पडते माता माऊलींना, म्हणून काकडा थोडं जावं करावं असा विचार होतो. जर ठेवला तर ठीक आहे, नाही ठेवला तरी काकडा राहील असं गृहीत धरा. राहील ना? मग चिंता नाही. मग उद्या सकाळी सगळ्यांनी काकड्याला या. काकडा झाल्यानंतर दुपारी 2 ते 5, 1 ते 5 हरिकथा राहील. परत सायंकाळी आज एवढी महिला मंडळ हरिपाठाला होती, त्याचे डबल महिला मंडळ यायला पाहिजे. सगळ्यांनी आज सायंकाळी जो आनंद घेतला तो आनंद सगळ्यांना मिळावा असं सगळ्यांनी निर्धारित करायचं की माझा जो आनंद आहे तो मी वाटल्याखेरीज मला आनंद भेटणार नाही. तद्वत काकड्यानंतर परत उद्या सायंकाळी 9 ते 11 हरिभक्त पारायण, रवींद्र महाराज माडी यांचं मात्र दणदणीत असं कीर्तन राहील. सगळ्यांनी त्या कीर्तनाचाही आनंद घ्यावा. बाकी सूचना उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी सांगितल्या जातील. या ठिकाणी सांगता झाली, समापन झाले अशी जाहिरात करतो आणि सगळ्यांना जय हरी करतो. जय हिंद. सगळ्यांसाठी चहा आहे, कोणी जाऊ नका. चहा